असताना कागदपत्र कोणकोणती अटॅच करावी लागतात आणि कागदपत्र जर सध्या नसतील तर येस करायचे की नो करायचे या संदर्भात कंटिन्युअस मेसेजेस प्राप्त होत आहेत, म्हणून या संदर्भातील हा शॉर्ट आहे. हे लक्षात घ्या की 2025ची जी आपण शिक्षक भरतीसाठी टॅट देत आहोत, ज्याची मुदत आहे ती 10 मे पर्यंत आहे, तिथे कोणतंही तुम्हाला सर्टिफिकेट अटॅच करायचं नाही आहे, पहिली गोष्ट. परंतु 10 मे पर्यंत तुम्ही ज्या सर्टिफिकेट अंतर्गत, मग ते समांतर आरक्षण असो, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त किंवा आपलं कोविड किंवा विक्टिम किंवा आत्महत्याग्रस्त पाल्य असाल तुम्ही शेतकऱ्यांचे, असे वेगवेगळे समांतर आरक्षणाचा किंवा महिला आरक्षण असेल त्याचा जर तुम्ही लाभ घेणार असाल, ते तुम्ही येस करणार असाल, तर तुम्ही 10 मे पर्यंत या सर्टिफिकेटची तुमची असेल तुमच्याकडे, परंतु आता व्हॅलिडिटी संपली असेल तर त्याला अप्लाय करा आणि तुम्ही तिथं येस करणार आहात. त्याचबरोबर तुम्हाला EWS काढायचं आहे, SCBC काढायचं आहे, तर तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि या सर्टिफिकेटला तुम्ही अप्लाय करा. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा सर्टिफिकेट फॉर्म भरण्याची डेट संपते तेव्हा मात्र जास्त स्कोप येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही अप्लाय करून ठेवा आणि फॉर्म भरताना कोणतंही सर्टिफिकेट मागत नाहीये, फक्त तुम्हाला एस करायचं आहे. मेक शुअर ज्या कॅटेगरीमधून तुम्ही TET पास झालेला आहात, CTT पास झालेला आहात आणि त्या कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला शिक्षक भरतीसाठी घ्यायचा आहे, तेव्हा मात्र सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे की तुम्ही त्याच कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहात. पवित्र पोर्टलवरती जेव्हा आपण आपली सगळी इन्फॉर्मेशन भरतोय तेव्हा मात्र तीच इन्फॉर्मेशन गृहीत धरली जाणार आहे. IBPSच्या वेबसाईटवरची पवित्र पोर्टलवरती जेव्हा हे मार्क्स ॲज इट इज अपलोड होतील. परंतु तेव्हा करत असताना कदाचित तुमचे स्पेलिंग मिस्टेक झाले असतील, आता फॉर्म भरत असताना काही मायनर असतील तर ते तुम्हाला चेंज करता येतील, परंतु कॅटेगरी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला चेंज करता येणार नाही आणि मग तुम्हाला त्याचा बेनिफिटच भेटणार नाही आहे. सो त्यासाठी सांगायचं की सध्या तुम्ही फॉर्म भरत असताना शक्यतो चुका करू नका आणि ज्या आरक्षणाचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्याच्यासाठी आता जरी सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागत नसलं तरी सुद्धा रेडी करून ठेवा, जेणेकरून सर्वांनाच त्याचा फायदा म्हणजे जनरली सर्वच येणाऱ्या जी काही प्रोसेस आहे त्याला त्याचा फायदा होईलच आणि अर्थातच तुम्हाला सुद्धा कुठलं बर्डन राहणार नाहीये. लवकरच पोर्टलद्वारे एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात येईल. ऑलरेडी जी संधी आहे ती 1 एप्रिल 2025 पर्यंत ज्यांचं एज्युकेशन आहे त्यांच्यासाठी देण्यात आलेली आहे आणि असंच आता जे सर्टिफिकेट आहे समांतर आरक्षण त्याची सुद्धा डेट लवकरच जाहीर होईल. त्याच्या अगोदर पटापट अप्लाय करा आणि फॉर्म मात्र त्याच्या अगोदर भरून घ्या. फॉर्म भरण्यासाठी वेट करू नका, बट बी केअरफुल वाईल फिलिंग द फॉर्म.